नमस्कार, मी डॉक्टर निखिल मुसळे. अ, आज आपण एका टेस्टबद्दल डिस्कस करणार आहोत. तर अशी एक खूप महत्त्वाची टेस्ट आहे, की जी बाळ जन्माला आल्यानंतर 3 ते 5 दिवसामध्ये करून घेतली पाहिजे. ही टेस्ट जर केली, तर तुम्ही तुमच्या बाळाला मतिमंदत्वापासून वाचवू शकता. तर अशी कोणती टेस्ट आहे? चला तर पाहूया. बाळ 3 दिवसाचं होऊन गेल्यानंतर जनरली 3 दिवस ते 5 दिवस या दरम्यान प्रत्येक बाळाची थायरॉइड फंक्शन टेस्ट ही तपासणी करून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर थायरॉइड फंक्शन टेस्ट ही थायरॉइड ग्रंथीची तपासणी आहे. जशी की मोठ्यांची आपण थायरॉइडची तपासणी करतो, तीच तपासणी लहान बाळाची, प्रत्येक जन्मलेल्या बाळाची 3 दिवस पूर्ण झाल्यानंतर 3 ते 5 दिवसांच्या दरम्यान करून घेणं फार महत्त्वाचं आहे. तर ही तपासणी कुठे करावी? तर ही तपासणी केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानं हॉस्पिटलमध्येच करून घ्यावी. ठीक आहे. तर आता ही तपासणी करण्याचं काय महत्त्व आहे आणि ही का करून घेतली पाहिजे हे आपण पाहू. थायरॉइड ग्रंथी ही आपल्या गळ्यामध्ये असते. या ग्रंथीने जे हॉर्मोन सिक्रेट होतो, ज्याला की आपण संप्रेरक म्हणतो. तर या संप्रेरकामुळं किंवा हॉर्मोनमुळं आपल्या शरीरातील सर्वच चयापचयाच्या क्रिया किंवा सर्वच आपले बॉडीली फंक्शन जे आहेत ते सुरळीत चालू राहतात. त्यामुळे या हॉर्मोनचं खूप जास्त महत्त्व आहे आपल्या शरीरामध्ये. जर हा हॉर्मोन कमी असेल तर पूर्ण शरीराची वाढ खुंटेल आणि सर्वच अवयवांचं काम जे आहे ते क्षीण होऊन जाईल. त्यामुळे हा हॉर्मोन खूप महत्त्वाचा आहे. तर आता एवढ्या लहान वयात बाळाची म्हणजे 3 दिवसाच्या बाळाची किंवा 5-7 दिवसाच्या बाळाची ही तपासणी करून घेणं का महत्त्वाचं आहे हे आपण पाहूया. नवीन जन्मलेल्या बाळाला बाळ पोटात असताना नाळीद्वारे आईच्या रक्तामधून थायरॉइड हॉर्मोन मिळत असतो. त्यामुळं बाळाला जर थायरॉइडची कमतरता जन्मजात असेल तर ती लगेच दिसून येत नाही. आईकडून मिळालेल्या थायरॉइड हॉर्मोनवर बाळाची नॉर्मल वाढ एखादा महिना, दीड महिना चालू राहते. त्यामुळे 1-1.5 महिन्यापर्यंत लक्षणं येत नाहीत थायरॉइड कमी असल्याचे. आणि त्यामुळं काय होतं, की जनरली बाळाच्या थायरॉइडच्या कमतरतेकडं ओव्हरलूक केलं जातं किंवा जोपर्यंत बाळ आजारी होऊन डॉक्टरांकडे जाणार नाही, तोपर्यंत त्या बाळाला थायरॉइडची कमतरता आहे हे लक्षणं आल्याशिवाय डॉक्टरांच्याही लक्षात येत नाही. त्यामुळं आणि जोपर्यंत डॉक्टरांच्या लक्षात येतं, म्हणजे 1.5-2 महिन्याच्या नंतर, तेव्हा तोपर्यंत मेंदूची वाढ जी आहे बाळाच्या, ती पण तेवढ्या दिवसांनी किंवा तेवढ्या महिन्यांनी कमी झालेली असते. आणि जर हे कधीच लक्षात नाही आलं, तर मग बाळ मोठं होईपर्यंत ते मतिमंद झालेलं असतं. त्याच्या स्केलेटल मॅच्युरिटी म्हणजे हाडांची वाढ, शरीराची वाढ ही सुद्धा कमी झालेली असते आणि मग त्याची पूर्णच वाढ खुंटते. त्यामुळं बालरोगतज्ञ हे एक प्रोटोकॉल सांगतात, की बाळ 3 दिवसाचं होऊन गेलं, की तुम्ही कंपल्सरी बाळाची थायरॉइडची तपासणी करून घ्या. प्रत्येक बाळाची थायरॉइडची तपासणी करून घ्या. मग ते बाळ लवकर जन्मलेलं असू देत, वेळेवर जन्मलेलं असू देत की उशिरा जन्मलेलं असू देत. हे बाळ हे सिझेरियन सेक्शनने जन्मलेलं असू देत किंवा नॉर्मल डिलिव्हरी झालेली असू देत. इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ मोड ऑफ डिलिव्हरी आणि इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ मॅच्युरेशन पिरियड प्रत्येक बाळाची 3 दिवसाच्या नंतर थायरॉइड तपासणी करणं हे गरजेचं आहे. त्यामुळं या तपासणीचं फार महत्त्व आहे. आता पालक चुकतात कुठं हे माझ्या प्रॅक्टिसमध्ये आलेल्या अनुभवातून मी काही तुम्हाला सांगू इच्छितो. वैयक्तिक मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये प्रत्येक नवीन जन्मलेलं बाळ माझ्याकडे आलं, की मी आवर्जून पालकांना विचारतो, की याची तुम्ही थायरॉइडची तपासणी केली आहे का? आणि जर नसेल केली, तर तुम्ही ती ताबडतोब करून घ्या, असा मी सल्लासुद्धा देतो. पण सर्वच पालक माझं ऐकत नाहीत. माझं सांगितलेलं ऐकणारे पालक खूप कमी आहेत. ठीक आहे. तर मला अनुभव आलेले असे आहेत, की जेव्हा मी थायरॉइडची तपासणी करायला सांगतो, तेव्हा पालकांचे एक्सक्युजेस जे असतात, की बाळ अजून खूप लहान आहे, मग त्याला सुई कशाला टोचायची? मग बाळाला त्रास होईल. मग लहान बाळामध्ये रक्तसुद्धा कमी असेल, मग त्यात पण तुम्ही रक्त तपासायला घेणार, मग त्याचं रक्त कमी होईल की काय? ठीक आहे. आणि मग बरेच जण असे एक्सक्यूज देतात, की आमची काही घरगुती अडचण आहे आणि मग आम्ही काही दिवसांनी येऊन तपासणी करून घेतो. पण वस्तुतः ते सांगितलेल्या पिरियडमध्ये किंवा कधीच परतून येत नाहीत थायरॉइडची तपासणी करायला. किंवा काही-काही असेही असतात, की मी परत आल्यानंतर थायरॉइडची तपासणी करायला सांगेल म्हणून पुढच्या वेळी जेव्हा बाळ आजारी पडतं, तेव्हा ते डॉक्टरच बदलून टाकतात. तर या काही चुका पालकांकडून होतात. ते बाळाची अति काळजी घ्यायला जातात, परंतु त्यामुळं एक खूप महत्त्वाचा बरा करताना येणारा आजार जो आहे, जो की वेळेत आपण डायग्नोज करू शकतो आणि वेळेवर उपचार घेतल्यामुळे बाळाची पूर्णपणे नॉर्मली वाढ होऊ शकते. तो डायग्नोज व्हायचा पालकांच्या हलगर्जीपणामुळे राहून जातो. तर असं करू नका.
तुमच्या बाळाची थायरॉइडची तपासणी नक्की करून. आता ही थायरॉइडची बाळाची तपासणी कुठे होते? तर थायरॉइडची प्रत्येक बाळाची तपासणी ही बालरोग तज्ञांच्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे. या तपासणीसाठी बाळाचा रक्ताचा नमुना घ्यावा लागतो. असे जरी असेल तरी सुद्धा ही तपासणी करणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे बाळाचं रक्त जरी तपासायला घ्यावं लागलं तरी सुद्धा न घाबरता आणि न संकोच वाटून घेता अति काळजी न करता ही तपासणी नक्की करून घ्या. एखाद्या बाळाला जर थायरॉइड हॉर्मोनचं प्रमाण कमी निघालं तर काय करायला लागतं? जर एखाद्या बाळाला थायरॉइड हॉर्मोनचं प्रमाण एखाद्या बाळामध्ये कमी आला तर मग त्याला थायरॉइड हॉर्मोनची गोळी हे डॉक्टरांच्या सल्ल्याने चालू करावी लागते. ही गोळी त्याच्या वजनावर डिपेंड असते. तर वेट बेस्ड डोसिंगवर डॉक्टर त्याला थायरॉइड हॉर्मोनची गोळी चालू करतात आणि पिरियॉडिकली ही गोळी घेतल्यानंतर थायरॉइड हॉर्मोनचं प्रमाण बाळामधलं नॉर्मल येतं आणि मग त्याची मेंदूची वाढ, स्केलेटल मॅच्युरेशन आणि ओव्हरऑल ग्रोथ ही नॉर्मल बाळांप्रमाणेच होते. महत्त्वाचं फक्त एवढं आहे की हा आजार वेळेत डिटेक्ट झाला पाहिजे आणि क्लिनिकली डिटेक्ट व्हायला उशीर होऊ शकतो. म्हणजे किमान 1.5 महिन्याच्या नंतरच हा आजार लक्षात येऊ शकतो क्लिनिकली. त्यामुळं हा आजार लवकर लक्षात यावा आणि वेळेवर त्याची थायरॉइडची गोळी बाळाला चालू करून बाळाची वाढ नॉर्मल बाळांप्रमाणेच व्हावी यासाठी प्रत्येक पालकानं आपल्या बाळाची थायरॉइडची तपासणी ही करून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याकडे दुर्लक्ष करू नका. याबद्दल तुम्हाला काहीही शंका असेल तर तुम्ही मोरिया बाल रुग्णालय धाराशिव इथे येऊन माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.